नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रामसेवक भरती संदर्भात ग्रामसेवक तांत्रिक क्वेश्चनचं हे 30वे लेक्चर असेल. यापूर्वी आपण 29 लेक्चर अपलोड केलेत. सेपरेट प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती 2023. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण ग्रामसेवक भरती संदर्भाचा जो नवीन अभ्यासक्रम असेल, त्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण तांत्रिक क्वेश्चनचं त्यानंतर महत्त्वपूर्ण लेक्चरची डिस्कस केले. सर्व लेक्चर पहा. सेपरेट प्लेलिस्ट सुद्धा आहे. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आपण ग्रामसेवक भरती 2023 संदर्भात जो नवीन अभ्यासक्रम आहे, त्या नवीन अभ्यासक्रमातला जो पॉइंट आहे सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे 73वी घटना दुरुस्ती. तर 73वी घटना दुरुस्ती काय आहे? 73वी घटना दुरुस्तीवर तुम्हाला कोणत्या पॅटर्नचे क्वेश्चन येऊ शकतात? त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती तुम्ही कशा पद्धतीने करणार आहेत? त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पंचायत राज म्हणजे जिल्हा परिषद असेल, त्यानंतर पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या संदर्भाची सविस्तर माहिती म्हणजे जिल्हा परिषदची सविस्तर माहिती, पंचायत समितीची सविस्तर माहिती आणि ग्रामपंचायतची सविस्तर माहिती. जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा 73वी घटना दुरुस्ती असेल, त्यानंतर पंचायत राज हा लेक्चर किंवा हा जो तुमचा पॉइंट असेल तो सर्व पॉइंट या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर होईल. शेवटपर्यंत लेक्चर पहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण लेक्चर तुम्हाला या ठिकाणी येतील. मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर आपण टेस्ट सीरीज सुद्धा सुरुवात केली आहे. ₹200 पेमेंट करून तुम्ही टेस्ट सीरीज जॉइन करू शकता. जर टेस्ट सीरीज जॉइन करायचं असेल तर तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जो नवीन पॅटर्न असेल तर त्याच पॅटर्ननुसार तुमचे टेस्ट सीरीज पेपर होतील. एकूण 10 टेस्ट सीरीजचे पेपर IBPS पॅटर्ननुसार असतील. तुम्हाला लॅपटॉप असेल त्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा हे टेस्ट सीरीज पेपर सोडवता येतील. तुमचा सराव किती होईल, त्यानंतर तुम्हाला एकूण किती गुण येतात यानुसार तुम्हाला कोणत्या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे याचा एक अंदाज येऊन जाईल. त्यासाठी तुम्ही टेस्ट सीरीज पेपर तुम्ही जॉइन करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी जे टेक्निकल क्वेश्चन आहेत, जे की आपण तांत्रिक घटक म्हणतो, त्या तांत्रिक घटकावरचे 4000 प्लस क्वेश्चन बँक जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ₹100 पेमेंट करून डिजिटल JK या ॲपवरून तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन बँक घेऊ शकता. अधिक माहितीसाठी 9921 273 558 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. जर WhatsApp ग्रुपमध्ये तुम्हाला जॉइन व्हायचं असेल तरी तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की पंचायत राज नेमकं काय आहे आणि पंचायत राजमधली जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येक क्वेश्चन किंवा प्रत्येक PPT आपली एक्झाम ओरिएंटेड असेल. त्यामध्ये आपण क्वेश्चन ओरिएंटेड माहिती घेतलेली आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण लेक्चर असेल. एकही सुद्धा तुम्ही पॉइंट या ठिकाणी मिस करू नका. जर एखादा जरी पॉइंट तुम्ही मिस केला तर तुमचा एक प्रश्न जाऊ शकतो. तर पंचायत राज जे काही महाराष्ट्रामधली त्रिस्तरीय पंचायत राज आहे, त्यामध्ये जो पहिला स्तर असेल तो म्हणजे जिल्हा परिषदचा, त्याला आपण झडपी म्हणतो. त्यानंतर दुसरा स्तर आहे PS म्हणजे पंचायत समिती. त्यानंतर तिसरा स्तर आहे ग्राउंड लेवलचा, तो म्हणजे ग्रामपंचायत GS. अशा प्रकारे महाराष्ट्रामधली जी पंचायत राज आहे तर ती पंचायत राज त्रिस्तरीय पंचायत राज आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. तर त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पहा, ग्राम प्रशासन सुरुवात करण्यासंदर्भाचा पहिला पॉइंट डिस्कस करूया की भारतीय स्थानिक संस्थेचा पितामह किंवा जनक लॉर्ड रिपनला असं म्हटलं जातं. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? तर लॉर्ड रिपन यांना भारतीय स्वराज्य संस्थेचा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. त्यानंतर लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केव्हा केला? तर 12 मे 1882 रोजी त्यांनी कायदा केला. 12 मे 1882 रोजी लॉर्ड रिपनने कायदा केला. त्यानंतर जे काही महत्त्वपूर्ण हालचाली आहे, जे की बळवंतराव मेहता समिती असेल, त्यानंतर इतर जे काही PB पाटील समिती असेल, प्रत्येक समितीविषयी आपण सविस्तर चर्चा करूया. प्रत्येक समितीविषयीचे क्वेश्चन, जर तुम्हाला क्वेश्चनचे जर व्हिडिओ पाहायचे असेल तर एकूण 5 व्हिडिओ आपण अपलोड केलेत पंचायत राज विषयीचे, ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हे महत्त्वपूर्ण लेक्चर असेल. लेक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. तर स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान आहे. कोणत्या तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वीकार राजस्थान या राज्याने केलेला आहे? तर 2 ऑक्टोबर 1949 रोजी भारतामधील पहिले हे राज्य आहे की ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वीकार केला. राजस्थान, नागोरी जिल्हा आहे. 2 ऑक्टोबर 1949 हे तुम्हाला पॉइंट माहित पाहिजे.
हा सुद्धा पॉईंट पाठ पाहिजे, हा सुद्धा पॉईंट पाठ पाहिजे आणि हा सुद्धा पॉईंट पाठ पाहिजे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे दुसरे राज्य कोणते आहे? तर आंध्र प्रदेश आहे. स्वीकार केव्हा केला? तर 1 नोव्हेंबर 1959 रोजी आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1959 रोजी. त्यानंतर पंचायत राज स्वीकारणारे 90 राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र हे 90 राज्य आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 90 राज्य आहे. तर कोणत्या तारखेला महाराष्ट्राने पंचायत राज या संस्थेची किंवा पंचायत राजची स्वीकार केला आहे? मला तारीख किंवा तुम्ही जे काही इसवी असेल ते इसवी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायत राज असे नाव दिले. प्रत्येक पॉइंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज असं कोणी म्हटलं? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया की भारतामध्ये पंचायत राज निर्मिती व्हावी किंवा भारतामध्ये पंचायत राज अस्तित्वात यावी यासाठी भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समितीची नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यात यावी यासाठी बलवंतराय मेहता समिती स्थापन करण्यात आली. केंद्रातली आहे. जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर वसंतराव नाईक समिती आहे. त्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये समोर चर्चा करूया. तर बलवंतराय ही समिती केंद्र सरकारची समिती आहे आणि जे काही राज्यघटनेचं 40 कलम आहे त्या 40 कलमामध्ये काय सांगतं की ग्राम प्रशासन असावं किंवा ग्रामपंचायतचं संघटन या संदर्भाचं जे काही 40व कलम आहे या 40 कलमाला अनुसरूनच बलवंतराय मेहता समितीची स्थापना भारतामध्ये करण्यात आली आणि सर्वप्रथमच ही पहिली समिती आहे. या समितीची नियुक्ती केंद्र सरकारने तारीख तुम्हाला पाठ पाहिजे 16 जानेवारी 1957 रोजी केली. बलवंतराय मेहता समितीची स्थापना 16 जानेवारी 1957 मध्ये केली. पहिली समिती आहे, केंद्र सरकारची समिती आहे. या समितीने आपला अहवाल 1958 मध्ये केंद्र सरकारला सादर केला. घटनेचे कलम 40 नुसार ग्रामपंचायतचं संघटन करण्यात यावं या संदर्भाच्या सूचना होत्या. त्यानुसार भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने बलवंतराय मेहता समितीची स्थापना 16 जानेवारी 1957 ला केली आणि 1957 ला बलवंतराय मेहता समितीने स्थानिक स्वराज्य संस्था भारतामध्ये कशा प्रकारे स्थापन करता येतील, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्याचं स्वरूप का असतं या संदर्भाच्या त्यांनी 1958 ला केंद्र सरकारला शिफारसी सादर केल्या. तर त्या शिफारसी कोणत्या आणि त्यातील सर्वात महत्वाच्या शिफारसी कोणत्या याची सुद्धा आपण डिस्कस करूया. तर यामध्ये पहा मित्रांनो बलवंतराय मेहता समितीचे ते अध्यक्ष होते. तर यामध्ये जे काही समितीचे सदस्य होते म्हणजे बलवंतराय मेहता समितीमध्ये जे काही इतर सदस्य आहेत ते सुद्धा तुम्हाला सदस्य पाहिजे माहित पाहिजे. ते म्हणजे त्यामधले जे पहिले सदस्य आहेत तर ठाकूर फुलसिंग, त्यानंतर डी.पी. सिंग, त्यानंतर बी.जी. राव हे 3 सदस्य, त्यानंतर बलवंतराय मेहता समिती अशा प्रकारे एकूण 4 या ठिकाणी बलवंतराय मेहता समितीचे जे काही सदस्य असतील ते 4 सदस्य असतील. पहिले बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी त्यांना अध्यक्ष तशा प्रकारे त्यांना संबोधलं जातं. त्यानंतर ठाकूर फुलसिंग असेल, डी.पी. सिंग असेल आणि बी.जी. राव यांच्या माध्यमातून 1958 ला केंद्र सरकारला त्यांनी शिफारस केली की या शिफारसीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये तुम्ही पंचायत राज अस्तित्वात आणू शकता. तर त्या शिफारसी कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा पहिली शिफारस आहे लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे. बलवंतराय मेहता समितीची पहिली आणि सर्वात महत्वाची आहे की लोकशाही ही एखाद्या गटापुरती किंवा एखाद्या राज्यापुरती एखाद्या समूहापुरती या ठिकाणी केंद्रित न राहता तर लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यात यावं अशा प्रकारे त्यांनी सर्वात महत्वाची सूचना केली आणि तीच सूचना म्हणजे आता जे की आपण ग्रामपंचायतला मतदान करतो प्रत्यक्षात मतदान आपण त्या ठिकाणी केले जातो त्याला लोकशाहीचं विकेंद्रीकरण असं म्हटलं जातं. पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय असावी त्यांनी अशा प्रकारची सूचना केली. मोस्ट आयएमपी पॉइंट आहे वेगवेगळ्या समिती आहे पी.बी. पाटील समिती असेल, वसंतराव नाईक समिती असेल किंवा सिंगल समिती असेल या समितीने वेगवेगळ्या शिफारसी केल्यात. तर तुम्हाला कन्फ्युज होऊ शकते त्यामुळे पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय असावी. कोण सांगितलं तर बलवंतराय मेहता समितीने सांगितलं. तर त्रिस्तरीय मध्ये त्यांनी काय सांगितलं की आताची जी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे तशा प्रकारे त्यांनी सांगितलं पण कोणत्या घटकाला म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्या 3 घटकापैकी कोणत्या घटकाला अधिक महत्त्व दिलं जावं या संदर्भात सुद्धा आपण सविस्तरपणे चर्चा करूया की कोणत्या समितीने कोणत्या घटकाला अधिक महत्त्व दिले गेलेलं आहे. त्यानंतर सध्याची जी पंचायत राज व्यवस्था आहे तर त्या सध्याच्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये सध्या कोणत्या घटकाला अधिकचं महत्त्व दिलं जातं
ग्रामपंचायतला दिलं जातं किंवा पंचायत समितीला दिलं जातं किंवा जिल्हा परिषदेला दिलं जातं, या संदर्भाची चर्चा करूया. तर त्रिस्तरीय असावी म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत आपण चर्चा केल्याप्रमाणे, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद. सध्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसारच पंचायत राजची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल असे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी. ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल अशा गावामध्ये ग्रामपंचायतची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बलवंतराय मेहता समितीने ज्या गावाची लोकसंख्या टिंब असेल त्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला पर्यायामध्ये आन्सर दिलं जाऊ शकतं की 400 असेल, 450 असेल, 500 असेल, 550 असेल. तर त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 500 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतच्या सदस्याची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी, अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली. प्रत्यक्ष प्रौढ मतदान म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्टली आपण त्या ठिकाणी सदस्याला आपण निवडून दिलं जातो, त्याला प्रत्यक्ष म्हणतात. प्रौढ म्हणजे काय, तर जे काही राज्यघटनेचं प्रौढ प्रौढ मतदान आहे त्याला जसं आपण म्हणतो की 18 वर्ष पूर्ण असेल म्हणजे 18+ उमेदवारांना मतदानाचा अधिकार असेल त्याला आपण प्रौढ मतदान अधिकार असं म्हणतो. म्हणजे 18 वर्षाच्या वर ज्या व्यक्तीचं मतदान मध्ये नोंदणी केलेली असते तर ते व्यक्ती जे असतात ते प्रौढ मतदान पद्धतीनं नोंदणी केलेली असते, म्हणजे त्याला प्रौढ मतदान असं म्हटलं जातं. त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये महिलांना किमान 2 जागा राखीव असाव्यात अशा प्रकारची सूचना केली. त्यावेळेस म्हणजे 1958 ला बलवंतराय मेहता समितीने महिलांना किती जागा राखीव असावी, तर 2 जागा राखीव अशा प्रकारची सूचना केली. पण सध्या 2011 ला जो कायदा करण्यात आला त्या 2011च्या कायद्यानुसार ग्रामपंचायतमध्ये म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा आपलं ग्रामपंचायत असेल तर त्यामध्ये 50% आरक्षण आहे. किती मध्ये जर एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जर 11 सदस्य असतील त्याला आपण पंच सुद्धा असं म्हणतो. जर 11 सदस्य किंवा 11 पंच असतील तर त्यापैकी 7 महिला असतात. तुम्हाला बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल. त्यानंतर तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना 1 जागा राखीव असावी, अशा प्रकारची सूचना बलवंतराय मेहता समितीने 1958 ला सादर केली. त्यानंतर पुढच्या ज्या काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील आमदार व खासदार यांना सदस्यत्व असावे अशा प्रकारची त्यांनी सूचना केली. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील आमदार व खासदार यांना सदस्यत्व असावे असं त्यांनी सूचना केली. पण ही सध्या जी काही शिफारस आहे ती शिफारस सध्या महाराष्ट्रामध्ये लागू नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा, ही सुद्धा शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली आहे. पण ही सुद्धा शिफारस सध्या लागू नाही. त्यानंतर पंचायत राजच्या तिन्ही संस्थांमध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावीत, म्हणजे सर्वात जास्त महत्त्व पंचायत समितीला असावे अशी सूचना बलवंतराय मेहता समितीने केली होती. पण सध्याची म्हणजे आत्ताची जी पंचायत राज व्यवस्था आहे त्यामध्ये सर्वाधिक महत्त्व हे जिल्हा परिषदला आहे, म्हणजे झडपीला आहे. यामध्ये ही सुद्धा सूचना त्यांनी त्यावेळेस केली होती. म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये पंचायत समितीकडे सर्वाधिक कामे दिली जावेत अशा प्रकारची सूचना केली होती. पण सध्या तसं नाही, तर सध्या जिल्हा परिषदला सर्वात महत्त्व दिलं जातं. त्यानंतर ग्रामपंचायत असेल, त्यानंतर मीडियम दर्जा जर आपण पाहिलं तर त्याला पंचायत समितीकडे दिला जातो. त्यानंतर मित्रांनो अशोक मेहता एक समिती आहे. 1977 ला ती स्थापन करण्यात आली आणि शासनाला जो त्यांनी अहवाल आहे तो 1978 ला सादर केला. ही सुद्धा अशोक मेहता समिती केंद्र सरकारची समिती आहे. बलवंतराय मेहता समिती सुद्धा केंद्र सरकारची समिती आहे. आता मित्रांनो यामधल्या काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, म्हणजे अशोक मेहता समितीमधल्या ज्या काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत या ठिकाणी आपण डिस्कस करूया. पंचायत राज संस्थाच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जनतेच्या सहभागास महत्त्व दिले गेलं पाहिजे अशा प्रकारची त्यांनी सूचना केली. म्हणजे पंचायत राज म्हणजे पहिली जी सूचना आहे लोकशाहीचं विकेंद्रीकरण व्हावं, हे सर्वच शिफारसीचा गाभा आहे, म्हणजे प्रत्येक समितीच्या शिफारसीचा गाभा आहे. तर यामध्ये सांगितलेलं आहे की जनतेच्या सहभागाला महत्त्व द्यावं आणि पंचायत संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेतले जावेत अशा प्रकारचं बंधनकारक करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी अशी शिफारस अशोक मेहता समितीने केली. त्यानंतर पंचायत पद्धती द्विस्तरीय असावी. बलवंतराय मेहता समिती सांगते की ती त्रिस्तरीय असावी आणि पंचायत राज पद्धती ही अशोक मेहता समितीच्या माध्यमातून सांगितली आहे की द्विस्तरीय असावी अशा प्रकारे त्यांनी महत्त्वपूर्ण काही सूचना केल्या. त्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा जो आपल्यासाठी पॉइंट आहे, म्हणजे प्रत्येक पॉइंट आपण जे लेक्चरमध्ये घेतलेले सर्व पॉइंट महत्त्वपूर्ण आहे.
जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायला सुद्धा विसरू नका, कारण का की लेक्चर बघण्याच्या ओघामध्ये तुम्ही लाईक करायला सुद्धा विसरून जाता. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर आपला जो ग्रामसेवक पदासाठीचा होता त्यांनी सिलेबस दिलाय. तर त्या सिलेबसमध्ये 73वी घटना दुरुस्ती असा एक सेपरेट त्यांनी पॉइंट दिलाय. तर त्या पॉइंटनुसार आपण क्वेश्चन ओरिएंटेड या ठिकाणी आपण डिस्कस करूया. तर या ठिकाणी पहा, पहिला पॉइंट आहे आपला, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉक्टर एल.एम. सिंघवी यांनी केलेली आहे. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा अशी शिफारस कोणी केली आहे? तर डॉक्टर एल.एम. सिंघवी यांनी केलेली आहे. हा पॉइंट तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर राजीव गांधी यांनी सर्वप्रथम 15 मे 1989 ला नया पंचायत राज या नावाने 64वे पंचायत राज घटना दुरुस्ती लोकसभेमध्ये सादर केले. सर्वप्रथम जर कोणी प्रयत्न केला असेल तर राजीव गांधी सरकारने केलेलं आहे. त्यांनी काय नया पंचायत राज या नावाचं बिल 64वे पंचायत राज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं. त्यानंतर 1989 ला व्ही.पी. सिंग व चंद्रशेखर यांनी सुद्धा पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केला. 1989 म्हणजे राजीव गांधी सरकारच्या नंतर 1989 ला व्ही.पी. सिंग आणि चंद्रशेखर सरकार यांचं आलं आणि त्यांनी सुद्धा पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भाचे प्रयत्न केले. 1990 ला लोकसभा विसर्जित झाल्यामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही. 1989 ला जे काही क्रॅश झाला त्यानुसार लोकसभा विसर्जित झाली आणि त्या विसर्जनाच्या माध्यमातून जे हे काही विधेयक असेल ते विधेयक मागे पडलं गेलं. त्यानंतर 1992 ला पी.व्ही. नरसिंहराव यांनी पंचायत राज संदर्भाचं 73वे घटना दुरुस्ती सादर केले. मोस्ट आय.एम.पी. पॉइंट आहे. 1992 ला पी.व्ही. नरसिंहराव यांनी पंचायत राज संदर्भाचं 73वी घटना दुरुस्ती विधेयक तयार केले आणि 22 डिसेंबर 1992 ला या विधेयकावर लोकसभेने बहुमत सिद्ध केलं. 22 डिसेंबर 1992 ला 73वी घटना दुरुस्तीला लोकसभेमध्ये मंजुरी मिळाली. हा एक पॉइंट होऊ शकतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आय.बी.पी.एस. पॅटर्ननुसार जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन तुम्हाला खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ही माहिती पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर 23 डिसेंबर 1992 ला या विधेयकावर राज्यसभेमध्ये बहुमत सिद्ध झालं. 22 डिसेंबर लगेच एका दिवसाने 23 डिसेंबरला राज्यसभेमध्ये बहुमत सिद्ध झालं व त्यानंतर या विधेयकास 17 राज्याची विधिमंडळाची मंजुरी सुद्धा मिळाली. म्हणजे 22 डिसेंबरला लोकसभेने त्यांना मंजुरी दिलं, शिक्कामोर्तब केला. त्यानंतर लगेच हे राज्यसभेमध्ये बिल मांडण्यात आलं आणि राज्यसभेमध्ये 23 डिसेंबरला हे बिल बहुमतानं पारित करण्यात आलं आणि त्यानंतर या विधेयकात जे काही राज्यातील विधान परिषद असतील त्या विधान परिषदेच्या विधानसभेच्या माध्यमातून 17 राज्यांनी विधिमंडळाच्या माध्यमातून त्यांना मंजुरी दिली आणि 20 एप्रिल 1993 ला या विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. हा जो घटनाक्रम आहे तो तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला आहे की पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा असं सर्वप्रथम कोणी म्हटलं तर डॉक्टर एल.एम. सिंघवी. त्यानंतर सर्वप्रथम प्रयत्न कोणी केले तर राजीव गांधी सरकारने प्रयत्न केले. 64वे पंचायत राज हे घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं. त्यानंतर 1989 ला व्ही.पी. सिंग सरकार चंद्रशेखर यांनी सुद्धा पंचायत राज संदर्भाचा घटनात्मक दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले. पण 1990 ला सरकार पडलं किंवा विसर्जित झाली लोकसभा. त्यामुळे 1992 ला पी.व्ही. नरसिंहराव यांनी परत एकदा पंचायत राज संदर्भाचा 73वी घटना दुरुस्ती सादर केली. 22 डिसेंबर 1992 ला या विधेयकावर लोकसभेमध्ये संमती करण्यात आली किंवा बहुमत दाखल करण्यात आलं. त्यानंतर लगेच 23 डिसेंबरला एका दिवसामध्ये राज्यसभेमध्ये बहुमत सादर करण्यात आलं. त्यानंतर एकूण 17 राज्यांनी त्या विधिमंडळाच्या मंजुरी दिली आणि 20 एप्रिल 1993 ला त्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज या संस्थेच्या माध्यमातून घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. 24 एप्रिल 1993 पासून 73वी घटना दुरुस्तीचा अंमल सुरुवात झाला. हा सुद्धा पॉइंट तुम्हाला महत्त्वपूर्ण पाठ असणं गरजेचं आहे. 24 एप्रिल पंचायत राज दिवस म्हणून आपण साजरा केला जातो. 24 एप्रिल 1993 73वी घटना दुरुस्तीचे अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्षात अंमलबजावणीची सुरुवात झाली. 24 एप्रिल 1994 पर्यंत या शिफारसी सर्व राज्यामध्ये लागू करण्याचं बंधनकारक करण्यात आलं. म्हणजे 24 एप्रिलला अंमलबजावणी सुरू झाली. पहिले, दुसरे, तिसरे आपण पाहिले की पहिलं जे राज्य असेल राजस्थान असेल, त्यानंतर दुसरं जे राज्य आहे आंध्र प्रदेश आहे, त्यानंतर नववं आपण पाहिलं आपला महाराष्ट्र आहे. तर
सर्व राज्यांना एका वर्षामध्ये बंधनकारक करण्यात आलं. 24 एप्रिल 1994 पर्यंत सर्व राज्यांना या शिफारसी लागू कराव्या अशा प्रकारचं केंद्र सरकारचं त्यांनी बंधन केलं. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट पहा. 2010 पासून 24 एप्रिल हा दिवस आपण पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. तर तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, जर तुम्हाला पंचायत राज हा दिवस माहीत असेल तर तुम्हाला कोणत्या वर्षापासून पंचायत राज हा दिवस साजरा केला जातो, तर 2010 पासून पंचायत राज हा दिवस साजरा केला जातो. 24 एप्रिल 1994 पर्यंत या सर्व शिफारसी लागू करण्याचं बंधनकारक करण्यात आलं. त्यानंतर 2010 पासून 24 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये पंचायत राज हा दिवस साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे कलम 243 ए ते ओ मोस्ट IMP आहे. 243 ए ते ओ पर्यंत मध्ये पंचायत राजची तरतूद करण्यात आली व भारतीय राज्यघटनेला 11वे परिशिष्ट जोडण्यात आले. अशा प्रकारे त्यातून एकूण 29 विषयाचा समावेश करण्यात आला. म्हणजे एखादी घटना दुरुस्ती केल्याच्या नंतर त्या घटना दुरुस्तीचं कलम सुद्धा त्या ठिकाणी टाकणं गरजेचं असतं आणि यामध्ये परिशिष्ट 11वं परिशिष्ट सुद्धा जोडण्यात आलं. तर 11वं परिशिष्ट म्हणजे पंचायत राज संदर्भाचं आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कलम आहे 243 ए ते ओ पर्यंत आणि त्यामध्ये म्हणजे 11व्या परिशिष्टामध्ये पंचायत राज संदर्भाचे एकूण किती विषय आहेत, तर एकूण 29 विषयाचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. अशा प्रकारे 73वी घटना दुरुस्तीचा जो काही महत्त्वपूर्ण कालक्रम आहे तो कालक्रम तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड माहीत असणं गरजेचं आहे. कारण का की तुम्ही सर्व सेवा भरतीची तयारी करताय तर तुम्हाला फक्त फॅक्ट त्या ठिकाणी विचारलं जातंय. तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंचायत राजमध्ये एकूण किती विषयाचा समावेश आहे. परीक्षेमध्ये पर्याय दिला जाऊ शकतो 29, 30, 31, 28 त्या ठिकाणी तुमची जमलिंग होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला फॅक्ट तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 73व्या घटना दुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शवला होता. तुम्हाला कोणत्या राज्यांनी विरोध दर्शवला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी तुम्हाला जो काय विरोध असेल तो विरोध दर्शवला. त्यानंतर भारतीय पंचायत राज संस्थांना 73वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा व संविधानिक दर्जा प्राप्त झाला. ही घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 रोजी झाली. 73व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेल्या महत्त्वाच्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदी आपण समजून घ्या. प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा ग्रामपंचायत असणे बंधनकारक आहे. म्हणजे 73वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस अस्तित्वात आली 24 एप्रिल 1993 ला तर तेव्हापासून गावामध्ये ग्रामसभा ग्रामपंचायत असणं गरजेचं आहे आणि ग्रामसभेचं महत्त्व तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच असेल. त्यानंतर मित्रांनो भारतात जे काही सर्व राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यात यावी अशा प्रकारे सूचना केली. बलवंतराय मेहता समितीने जी काही शिफारस केली ती शिफारस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आली. त्रिस्तरीय व्यवस्था लागू करण्यात आली. पंचायत राज व्यवस्थेच्या तिन्ही स्तरामध्ये महिलांसाठी 1/3 म्हणजे 33% जागा राखीव ठेवण्याचं काम या ठिकाणी या कायद्यामध्ये करण्यात आलं. देशातील प्रत्येक राज्यात पंचायत राज संस्थाचा कार्यकाल 5 वर्ष करण्यात आला. म्हणजे जिल्हा परिषदचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर 5 वर्षाचा असतो. जिल्हा परिषदच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो, तर 2.5 वर्षाचा असतो. जमलिंग व्हायचं नाही. तर 5 वर्ष जिल्हा परिषदचा कार्यकाळ, ग्रामपंचायतचा 5 वर्ष कार्यकाळ, पंचायत समितीचा 5 वर्ष कार्यकाळ म्हणजे संपूर्ण सदस्याचा 5 वर्ष कार्यकाळ. म्हणजे एकंदरीत पंचायत राज संस्थेच्या ज्या काही निवडणुका होतात दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. पंचायत राजच्या तिन्ही स्तरामध्ये महिला अनुसूचित जाती जमातीसाठी पदाधिकाऱ्यांसाठी काही राखीव तरतूद सुद्धा ठेवली आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करूया. पंचायत राज संस्थासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापन करण्याचं बंधन करण्यात आलं आणि याच 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना पंचायत जे काही 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली तर त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल यांचं इलेक्शन किंवा जे काही निवडणूक प्रक्रिया असते तर ती प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते. केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवरच म्हणजे सर्वप्रथम जे केंद्रीय वित्त आयोग होता तर त्याच्या धर्तीवरच राज्य वित्त आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आली. 243 पासून ते ए ते ओ पर्यंतचे महत्वपूर्ण कलम आहेत. पंचायत राज संदर्भाचे काही महत्वपूर्ण कलम आहेत ते सर्व आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केले. सेपरेट ग्रामसेवक भरती टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो जर तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी जर टेस्ट सीरीज जर जॉईन करायचं असेल
तर डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. 10 टेस्टचे पेपर असतील, प्रॉपरली IBPS पॅटर्ननुसार नवीन अभ्यासक्रमानुसार असतील. त्यामध्ये तुमचा मोस्ट टेक्निकल क्वेश्चनचा या ठिकाणी सराव होणार आहे. काही प्रश्न असतील तर 9921 273 558 हा जो तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरला मला WhatsApp मेसेज करा किंवा कॉल सुद्धा करू शकता. एखाद्या वेळेस कॉल रिसीव्ह नाही झाला तर तुम्ही WhatsApp मेसेज करा. तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉइन केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहता केंद्र सरकारचं आपण सविस्तरपणे पाहिले म्हणजे केंद्र सरकारने बलवंतराय मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती असेल, या समितीच्या माध्यमातून ज्या काही महत्त्वपूर्ण शिफारशी होत्या, तर त्या शिफारशीच्या माध्यमातून केंद्र सरकारने 73वी घटना दुरुस्तीचा कायदा केला. 73वी घटना दुरुस्तीच्या कायद्यासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण घटनाक्रम आहे, जो की परीक्षा ओरिएंटेड असेल, ते सर्व आपण डिस्कस केले. तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संस्था लागू करण्यासंदर्भाच्या कोणकोणत्या समित्या स्थापन केल्या, त्या समितीच्या शिफारशी कोणत्या, त्या संदर्भाचा महत्त्वपूर्ण जो काही कालखंड असेल, जो की परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वपूर्ण असेल, तो आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर या ठिकाणी पहा, पहिली समिती आहे वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज अस्तित्वात यावी, महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचा स्वीकार करावा, यासाठी वसंतराव नाईक ही समिती स्थापन करण्यात आली. 1960 ला ही समिती महाराष्ट्र सरकारने स्थापन केली. शासनाला अहवाल केव्हा सादर केला तर 15 मार्च 1961 रोजी शासनाला वसंतराव नाईक समितीने अहवाल सादर केला. शासनाने काही बदलासह त्यामध्ये काही बदल केले किंवा जो काही बदल असेल, शिफारशी असतील तर सर्व शिफारशी स्वीकारल्या नाही. काही बदलासह 1 एप्रिल 1961 रोजी वसंतराव नाईक समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आणि शिफारशीची अंमलबजावणी ही 1 मे 1962 रोजी करण्यात आली. म्हणजे महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारं 9वं राज्य आहे. तर त्याची तारीख आहे 1 मे 1962. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेला नाईक समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. महाराष्ट्रातील जी काही पंचायत राज आहे ती नाईक शिफारशी म्हणजे वसंतराव नाईक यांच्या शिफारशीच्या माध्यमातून चालू आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चा हा कायदा नाईकच्या शिफारशीवरून करण्यात आला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचा जो कायदा आहे तो 1961 चा कायदा आहे. तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम केव्हाचा आहे तर 1961 चा आहे. महाराष्ट्र मुंबई ग्रामपंचायत अधिनियम केव्हाचा आहे तर 1958 चा आहे. हा सुद्धा तुम्हाला पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय असावी अशी शिफारस सुद्धा नाईक समितीने केली होती. जसं बलवंतराय मेहता समितीने केली त्याच पद्धतीनं जे काही वसंतराव नाईक समिती आहे त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातली जी काही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असेल अशा प्रकारे त्यांनी सूचना केली. त्यानंतरची मित्रांनो दुसरी जी समिती आहे ल ना बोंगीरवार ही समिती एप्रिल 1970 रोजी स्थापना करण्यात आली. शासनाला अहवाल त्यांनी केव्हा सादर केला तर सप्टेंबर 1971 ला त्यांनी अहवाल सादर केला. प्रत्येक वर्षी ग्रामसभेच्या किमान 2 बैठकी व्हावेत अशा प्रकारच्या त्यांनी सूचना केल्या. यांच्या काही महत्त्वपूर्ण इतर सुद्धा जे काही शिफारसी आहेत ते सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पण बेसिक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात की ल ना बोगीरवार ही समिती महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली आहे. 1970 ला 71 ला त्यांनी अहवाल सादर केला. त्यानंतर बाबूराव काळे समिती ही एक सर्वात महत्त्वाची समिती आहे. तर 1980 ला बाबूराव काळे समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी शासनाला अहवाल सादर केला. 1981 ला अहवाल सादर केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्याच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी अशी शिफारस बाबूराव काळे समितीने केलेली आहे. 2 ज्या महत्त्वपूर्ण शिफारशी आहेत ल ना बोंगीरवार समितीने काय शिफारस केली तर प्रत्येक वर्षी 2 बैठका ग्रामसभेच्या व्हाव्या अशा प्रकारची शिफारस केली. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की ल ना बोंगीरवार समितीची नियुक्ती 1970 ला करण्यात आली. त्यापैकी त्यांनी खालीलपैकी कोणती शिफारस केलेली होती अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाबूराव काळे समिती स्थापना 1980 ला अहवाल सादर केला 81 ला. त्यांनी शिफारस केली की जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करावी अशा प्रकारची त्यांनी शिफारस केली. त्यानंतर पी.बी. पाटील समिती आहे. ही सुद्धा एक समिती महत्त्वपूर्ण समिती आहे. या समिती स्थापना 1984 ला झाली. पी.बी. पाटील समिती 1984 अहवाल त्यांनी शासनाला केव्हा सादर केला तर 1986 ला पी.बी. पाटील समितीने अहवाल सादर केला. तर पी.बी. पाटील यांच्या ज्या काही महत्त्वपूर्ण शिफारशी आहेत म्हणजे या समितीच्या महत्त्वपूर्ण जी काही शिफारशी आहेत पंचायत राज संदर्भात ते आपण या ठिकाणी डिस्कस करूया. ग्रामपंचायतची लोकसंख्येनुसार पुनर्रचना करण्यात यावी. पहिली शिफारस आहे जिल्हा परिषदेवर खासदार व आमदार यांना सदस्यत्व असू नये अशी शिफारस पी.बी. पाटील समितीने केली आहे. बलवंतराय मेहता समितीने केली होती की जिल्हा परिषद खासदार व आमदार यांना
सदस्यत्व असावं आणि काही दिवस सदस्यत्व होतं. पण त्यानंतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसा बदल झाला, त्या बदलानुसार जिल्हा परिषद, खासदार व आमदार जिल्हा परिषद त्या ठिकाणी सदस्यत्व त्यांचं नाही. त्यानंतर आर्थिक विकेंद्रीकरण ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात यावा हा एक सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. ग्रामसेवक या पदासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की आर्थिक विकेंद्रीकरण ग्रामपंचायतकडे करण्यात यावा अशा प्रकारची शिफारस कोणत्या समितीने केली? तर पी.बी. पाटील समितीने केलेली आहे. त्यानंतर सदस्याची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी अशा प्रकारे शिफारस त्यांनी केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे जो की तुमचा रेग्युलर कार्यक्रम असणार. ग्रामसेवक जर तुम्ही पदावर रुजू झाला, तर तुम्हाला हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. गावामध्ये जर तुम्ही काम करत असताना गावातील लोकं ग्रामसभा या गावातील लोकांचे जे काही अडी-अडचणी मांडण्याचं काम, जे काही आपण मिनी संसद म्हणतो, गावातील मिनी संसद आहे. 18 वर्ष वयातील सर्वच स्त्री, पुरुष, नागरिक या ग्रामसभेमध्ये समावेश असतो. ग्रामसभेत संबंधित खेड्यातील म्हणजे ज्या गावाची ग्रामपंचायत आहे, तर त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून 18 वर्ष वयावरील सर्व स्त्री-पुरुष नागरिकांना, मतदारांना किंवा ग्रामसभामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेता येतो, बोलता येतो, प्रश्न मांडणी करता येते. गावाचा कारभार कसा चाललेला आहे, वित्त आयोगाचे किती पैसे आलेत, त्या संदर्भाची सविस्तर माहिती एखाद्या व्यक्तीला, व्यक्तीला विचारता येते. ग्रामसभेच्या वर्षातून किमान 4 बैठका व्हाव्यात. मोस्ट आय-एम-पी एकूण किती बैठका? 4 बैठका व्हाव्यात. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला असतो 4 बैठका. त्यानंतर केंद्र सरकारने अलीकडे सर्व राज्यांना केलेली बैठकीची जी काही वेळ असेल ती पुढीलप्रमाणे असेल. 4 बैठका केव्हा-केव्हा व्हाव्यात? तर पहिली बैठक पाहिजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवशी. त्यानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. या 4 दिवशी अशा बैठकी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि 2 बैठका स्त्रियांच्या व्हाव्यात. म्हणजे ग्रामसभा ही कशाप्रकारे घेतली जाते? जर फॉर एक्झाम्पलमध्ये जर 15 ऑगस्ट जर ग्रामसभा जर घ्यायची असेल, तर त्याआधी एक महिला ग्रामसभा होते, ज्या की गावातील महिला आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये जे महिलांना 50% आरक्षण असेल, तर त्या 50% आरक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जे काही प्रश्न असतात, तर ते प्रश्न मांडण्यासाठी तत्पूर्वी म्हणजे ग्रामसभा होण्याच्या तत्पूर्वी 1, 2 दिवस, 3 दिवस आधी महिला ग्रामसभा होते. महिला संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतात, ते प्रश्न त्या ठिकाणी चर्चा केले जातात. पण प्रत्यक्षात कुठेच ग्रामपंचायत होत नाही. त्या संदर्भातचा का प्रश्न जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो, की महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात ग्रामसभा का होत नाही? तर लोकांमध्ये जनजागृती नाही. लोक त्या ठिकाणी जनजागृती एकत्र येत नाहीत. 4 लोकं या ठिकाणी पुढे होऊन विचारले जातात, पण त्यांना उत्तर तशा प्रकारचं दिलं जाऊ शकतं, पण सर्वत्र एका ठिकाणी येत नाहीत. आणि ज्यावेळेस ग्रामसभा असते त्यावेळेस सह्या घेतल्या जातात. 15 ऑगस्टच्या झेंड्याच्या वेळेस सह्या घेतल्या जातात रजिस्टरवर. ग्रामसभा झाली. 26 जानेवारी सुद्धा सह्या घेतल्या जातात. ग्रामसभा होऊन जाते. अशा प्रकारचं या ठिकाणी जी काही पंचायत राज संदर्भाची जी काही सिस्टीम आहे, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रामसभा बोलवण्यासाठी 7 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. हा सुद्धा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारला जाऊ शकतो. 7 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. ग्रामसभा बोलण्याचा अधिकार सरपंचाला असतो, ग्रामसेवकाला नसतो. पॉइंट लक्षात ठेवा. ग्रामसभा बोलण्याचा अधिकार सरपंचाला असतो. सरपंच गैरहजर असल्यास उपसरपंच ग्रामसभा बोलवू शकतो. जर सरपंच नसेल तर उपसरपंच ग्रामसभा बोलवू शकतो. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतो. जर सरपंच नसेल तर त्या ठिकाणी उपसरपंचाला ग्रामसभेचा अध्यक्षस्थान भूषवलं जातं. सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवतो. त्यानंतर ग्रामसभेच्या बैठका वेळेवर बोलवल्या जातात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर असते. सरपंच, उपसरपंच यांच्या अनुपस्थित ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान वरील पंच भूषवतो. म्हणजे सरपंच नसेल, उपसरपंच नसेल, तर ग्रामसभेचं जे काही अध्यक्षस्थान असेल, तर ते जे काही सदस्य असतात, त्या सदस्यापैकी जे काही वरिष्ठ सदस्य असतील किंवा त्याचे काही जे 7, 8, 9 सदस्य असतील, त्यापैकी एका सदस्याची निवड ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान म्हणून भूषवलं जातं. त्यानंतर ग्रामसभेची गणसंख्या यावर प्रश्न विचारत असतो. 100% आय-एम-पी आहे. तोंडपाठ करा. ग्रामसभेची गणपूर्ती किंवा गणसंख्या म्हणजे किती लोक जर असतील तर ग्रामसभा त्या ठिकाणी घेतली जाते. तर एकूण मतदाराच्या 15% जर फॉर एक्झाम्पल मध्ये जर गावाची लोकसंख्या जर 100 असेल तर त्या ठिकाणी ग्रामसभेला 15 लोक तरी उपस्थित असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे 15% किंवा यापैकी जी कमी असेल ती संख्या
ग्रामसभेची घनपूर्ती असेल. म्हणजे 15% किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या ग्रामसभा मध्ये घनपूर्तीची संख्या असणार आहे. म्हणजे जर 15% नसतील तर कमीत कमी 100 तरी व्यक्ती ग्रामसभेला उपस्थित असणं गरजेचं आहे. जर 100 लोक जर नाही गेले तर ग्रामसभा तहकूब करण्यात येते आणि पुढील तारीख डिक्लेअर करण्यात येते. म्हणजे लोकसंख्येच्या 15% किंवा कमीत कमी 100 लोक असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ग्रामपंचायत या विषयी आता सविस्तर चर्चा करूया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतची तरतूद करण्यात आली. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेमध्ये ग्रामपंचायतची तरतूद म्हणजे ग्रामपंचायतचं संघटन कलम 40 मध्ये करण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या कायद्यानुसार ग्रामपंचायतचा कारभार केला जातो तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कायद्यानुसार त्यामध्ये कलम आहे उपकलम 5 नुसार मुंबई ग्रामपंचायतच्या कायद्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतची महाराष्ट्रातल्या निर्मिती करण्यात आली. कलम किती आहे तर 5 आहे आणि कायदा आहे 1958चा कायदा आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी खालील गावाची लोकसंख्या कमीत कमी 600 असली पाहिजे या कायद्यानुसार माहिती दिली आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की जर एखाद्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा जर जास्त असेल किंवा 600 असेल तर त्या गावामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. जर एखाद्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी गट ग्रामपंचायत त्याला आपण ग्रुप ग्रामपंचायत किंवा 2 किंवा 3 किंवा 4 गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. पण 600 लोकसंख्या असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रामपंचायतच्या सदस्यांना पंच सुद्धा असं म्हटलं जातं किंवा ग्रामपंचायतचे आपण मेंबर सुद्धा असं म्हणतो. त्यानंतर ग्रामपंचायतच्या सदस्याची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने केली जाते. महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी 7 ते 17 आहे. किती आहे? 7 ते 17. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती आहे? कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त किती आहे? 17 हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या सदस्याची संख्या ठरवण्याचा अधिकार, सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना असतो. पण जिल्हाधिकारी काय करतात की जशी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा जो काही आकडा आहे त्या आकडेनुसार या ठिकाणी लोकसंख्येचं माहिती निश्चित केली जाते. तर त्यामध्ये पहा मित्रांनो, किती लोकसंख्या जर गावची असेल तर एकूण किती सदस्य संख्या असते तर तुम्हाला जोड्या लावासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा तुम्हाला चार्ट पाठ असणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी पहा 600 ते 1500 जर लोकसंख्या एखाद्या गावची असेल, फॉर एक्झाम्पल मध्ये एक्स या गावाची जर लोकसंख्या 1400 असेल तर त्या ठिकाणची ग्रामपंचायतची जी काही सदस्य संख्या असेल तर ती 7 असेल. त्यानंतर 1500 म्हणजे 1501 ते 3000 जर एक्स गावची लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी सदस्य संख्या किती असतात किंवा ग्रामपंचायतचे मेंबर किती असतात तर 9 मेंबर असतात. त्यानंतर 3001 ते 4500 असतील तर एकूण 11 सदस्य संख्या असतात किंवा ग्रामपंचायतचे 11 सदस्य किंवा 11 वार्ड असतात. त्यानंतर 4501 ते 6000 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतची जी काही मेंबरची संख्या असेल तर ती 13 असेल. त्यानंतर 6001 ते 7500 जर असेल तर एकूण 15 ग्रामपंचायतचे मेंबर असतात. त्यानंतर 7501 ते त्यापेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी 17 सदस्य ग्रामपंचायत सदस्य संख्या असते. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना 50% राखीव जागा आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीय महिलांसाठी किंवा इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी 27% जागा या ठिकाणी राखीव आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामधले जे काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतच्या अधिनियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राखीव जागेचं विवरण जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून दिले जातं. संबंधित गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतचा सहयोगी सभासद असतो किंवा सभासद असतो अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जे मित्रांनो, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1 जून 1959 रोजी लागू करण्यात आला. म्हणजे हा अधिनियम 1 जून 1959 पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू करण्यात आला. ग्रामपंचायतचा अध्यक्ष हा सरपंच असतो, ग्रामसेवक नसतो. त्यानंतर सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते. यापूर्वीचा हा नियम होता, पण नवीन नियम एक बदललेला आहे. तो नियम सुद्धा आपण डिस्कस करूया. सरपंच उपसरपंच निवडीची जी बैठक असेल ती तहसीलदार बोलवतो आणि तहसीलदार त्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. ग्रामपंचायतची निवडणूक लढविण्यासाठी
उमेदवाराचे वय 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांना किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभ्या असणाऱ्या उमेदवारांना मतदान करायचं असेल तर त्याचं वय 18 वर्ष पूर्ण असेल तर तो व्यक्ती मतदान यादीमध्ये जर नाव असेल तर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला मतदान करू शकतो. ग्रामपंचायतची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभे राहण्यास अमानत रक्कम ₹500, राखीव जागेसाठी ₹100, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्य शासन ग्रामपंचायतचा कार्यकाळ 1 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी वाढवू शकतो. कोणाचा आदेशाने जर राज्य शासनाने जर शिफारस केली तर ग्रामपंचायतचा कार्यकाळ जिल्हा परिषद स्थायी समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेमधली सर्वात महत्वाची जी शिफारस आहे ती म्हणजे स्थायी समिती तर त्या समितीच्या शिफारसीनुसार 6 महिन्यापर्यंत वाढवू शकतं पण त्यासाठी राज्य शासनाने त्यांना परवानगी देणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतच्या बैठका महिन्यातून एक म्हणजे प्रत्येक महिन्याला एक आणि वर्षातून एकूण 12 बोलवले जातात त्याला आपण मासिक बैठका सुद्धा म्हणतो. ग्रामपंचायतच्या पंचास उपसरपंचास सरपंचाकडून राजीनामा द्यायचा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो. जर ग्रामपंचायतचे मेंबर असतील, सदस्य असतील, उपसरपंच असेल त्यांचा राजीनामा सरपंचाकडे देणं गरजेचं असतं. जर सरपंचाला राजीनामा जर द्यायचा असेल तर तो पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा दिला जातो. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो पॉईंट आहे ग्रामपंचायतीविषयी सविस्तर आपण पाहत असताना सरपंचावर जर अविश्वास ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 या ठिकाणी पहा 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागेल. जर एखाद्या वेळेस सरपंचावर तुम्हाला जर अविश्वास दाखल करायचा असेल तर 1/3 सदस्यांनी लेखी तशी मागणी करावी लागेल. तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्याच्या 2/3 सदस्यांनी तशा प्रकारचा बहुमताने ठराव पास केल्यानंतर सरपंचावर अविश्वास दाखल केला जातो आणि सरपंचाचं पद बरखास्त केलं जातं. जे काही अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी 1/3 आणि ठराव पारित होण्यासाठी 2/3 बहुमत लागतं. महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्ष आणता येत नाही. जर एखाद्या वर्षी जर अविश्वासाचा ठराव मांडला गेला आणि तो जर अविश्वास फेटाळला गेला म्हणजे 2/3 सदस्यांनी जर ते बहुमत नाही झालं तर तो दुसरा जो ठराव जर तुम्हाला जर मांडायचा असेल तर तुम्हाला 1 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी थांबावा लागेल. त्यानंतर सरपंच, उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही जर वाद असेल तर 15 दिवसाच्या आत विवाद जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवला जातो. हे तुम्ही सर्वप्रथम जे काही आपण टप्पे पाहतो तर तुम्ही टप्पे समजून घ्या. तर सरपंच निवडीसाठी जी काय असते तर तहसीलदारची बैठक बोलवली जातात. तहसीलदार त्या बैठकीचे अध्यक्ष तर असतात. त्यानंतर सरपंच हा सदस्याचा जे काही ग्रामपंचायतचा अध्यक्ष असतो तो सरपंच असतो. त्यानंतर पंचांनी राजीनामा कोणाकडे दिला जातो तर म्हणजे ग्रामपंचायतचे मेंबर असतील त्यानंतर उपसरपंच असेल तर तो सरपंचाकडे राजीनामा दिला जातो. त्यानंतर सरपंचाला जर राजीनामा द्यायचा असेल तर पंचायत समितीच्या सदस्यांना दिला जातो. त्यानंतर इश्यूचा ठराव संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण गणपूर्ती आहे ती गणपूर्ती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर महिला सरपंचासंदर्भात जी काही गणपूर्ती आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या सरपंच निवडी संदर्भात जर काही वाद झाला असेल, जर वाटत असेल की ही निवड अयोग्य नाही तर त्यावर तुम्हाला जर दाद मागायचा असेल तर 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे तशा प्रकारची दाद मागवता येते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयावर जर तुम्हाला परत दाद मागायची असेल तर दिलेल्या निर्णयापासून म्हणजे ज्या तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला तर त्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते. सरपंच किंवा उपसरपंच यावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलवतो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो. सरपंचाची निवड सुद्धा तहसीलदार करतो. अविश्वासाचा जर ठराव जर मांडला असेल 1/3 सदस्यांनी जर लेखी जर मागणी केली असेल तर त्या बैठकीचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवतो आणि तहसीलदारच बैठक बोलवतो. सरपंच हा ग्रामपंचायतचा कार्यकारी प्रमुख असतो. सरपंच हा ग्रामपंचायतचा काय असतो तर कार्यकारी प्रमुख असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिव असतो. ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे. जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्य शासन ग्रामपंचायत बरखास्त करू शकतं. तो पूर्णपणे अधिकार राज्य शासनाचा असेल म्हणजे विधान सभेचा असेल. त्यानंतर मित्रांनो सरपंच, उपसरपंच त्यानंतर जे काही मेंबर आहेत
तर त्या मेंबरमध्ये अकार्यक्षमता असेल, गैरवर्तन असेल, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असेल, तर त्या पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला आहे. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची जी स्थायी समिती आहे, त्या समितीला सर्व अधिकार आहेत. नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला आहेत. त्यानंतर ज्या ग्रामपंचायतचे उत्पन्न 25,000 पेक्षा कमी आहे, अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 पेक्षा अधिक आहे, अशा ग्रामपंचायतच्या हिशोब तपासणीचं काम लेखापाल स्थानिक लेखा निधीच्या मार्फत केलं जातं. ज्या खेड्यातील अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते, अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीतील असतो. जर एखाद्या खेडेगावातील एखाद्या गावाची जर लोकसंख्या अनुसूचित जाती जमातीची असतील, 60% पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल, तर त्या संबंधित जातीचा या ठिकाणी सरपंच असतो. ग्रामपंचायतच्या सरपंचाचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार या ठिकाणी पहा 750, 1125, 1,500 रुपये मिळते. यामध्ये जे काही नवीन अपडेट असतील ते तुम्ही अपडेट चेक करू शकता. ग्रामपंचायतच्या सदस्यांना दरमहा 200 रुपये बैठक भत्ता सुद्धा दिला जातो. ग्रामपंचायतीमध्ये एकूण विषय किती आहेत, तर 79 विषय आहेत. किती आहेत, तर टोटल 79 विषयावर ग्रामपंचायत गावाच्या विकासाचं काम करत असते. त्यानंतर मित्रांनो, सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वासाची नोटीस तहसीलदारकडे द्यावी लागते. जिल्हाधिकाऱ्यास ग्रामपंचायतचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो. त्यानंतर मित्रांनो, ग्रामपंचायतची रचना व कार्य 1963 कायद्याने नियंत्रित केली जाते. त्यानंतर 63 होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे काही पॉइंट्स आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूज आहे. हे तुम्हाला पॉइंट पाठ पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत नवघर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा सातारा आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. त्यानंतर ग्रामपंचायतचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी साहेबांना असतो. अशा प्रकारे हे तुम्हाला 4 ते 5 पॉइंट सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जी काही त्रिस्तरीय रचना असेल, तर त्या त्रिस्तरीय रचनेपैकी पंचायत राज जे सेकंड नंबरला आहे, तर त्या सेकंड नंबरच्या पंचायत समितीविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार ग्रामपंचायतचा कारभार चालला जातो. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा अधिनियम 1961च्या कलम 56 नुसार तालुक्यासाठी एक पंचायत समिती असावी, अशा प्रकारे त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आणि त्या तरतुदीनुसार पंचायत समितीचा कारभार केला जातो. पंचायत राज्यातील मधला स्तर असून पंचायत समिती या नावाने ओळखलं जातं. निवडणूक प्रत्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने केली जाते. राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक घेतली जाते. सभासदाची पात्रता म्हणजे पंचायत समितीचा जर तुम्हाला जर सदस्य व्हायचं असेल, तर त्याची पात्रता काय आहे, तर तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. त्या तालुक्यातील मतदान यादीमध्ये त्यांचं नाव असणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या 3 अटी पूर्ण करत असाल, तर तुम्हाला कोणत्याही पंचायत समितीमध्ये पंचायत समितीच्या सदस्यपदासाठी निवडणुकीसाठी उभा राहता येते. त्यानंतर मित्रांनो, आरक्षण आहे जे काही पंचायत समितीमधलं, तर या ठिकाणी पहा, महिलांना 50% आरक्षण आहे. जे आपण म्हटलं की 2011चा जो कायदा आहे, त्या घटनादुरुस्तीच्या कायद्यानुसार पंचायत राजमध्ये सर्व महिलांना 50% आरक्षण आहे. अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांना 50% आहे. त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 27% आरक्षण आहे. त्यानंतर विसर्जन करण्याचा अधिकार राज्य सरकार करते. विसर्जन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणे हे बंधनकारक राज्य सरकारवरच असते. पंचायत समितीचा विसर्जन करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतं. जर ग्रामसभेचं विसर्जन करण्याचा जो अधिकार असेल, तर तो स्थायी समितीला आहे, पण ते राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर पंचायत समितीचा जो कालावधी असेल किंवा कार्यकाळ असेल 5 वर्षाचा असेल. राजीनामा, सभापती हे जिल्हा परिषदच्या अध्यक्षाकडे पंचायत समितीचे सभापती राजीनामा देतात. त्यानंतर उपसभापती म्हणजे पंचायत समितीचे उपसभापती आहेत, तर त्या उपसभापती पंचायत समितीच्या सभापतीकडे त्यांच्या निवडीच्या वेळी तंटा निर्माण झाल्यास 30 दिवसाच्या आत जिल्हाधिकारीकडे यांच्याकडे तरतूद करता येते किंवा तशा प्रकारची अपील करता येते. जर जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही निवडीचा वाद असेल, तर त्या वादावर जर काही निर्णय दिला, त्या दिलेल्या निर्णयाविरुद्ध जर त्यांना अपील करायचं असेल, तर 30 दिवस पूर्वी जसं ग्रामपंचायतचं होतं तशाच प्रकारे विभागीय आयुक्ताकडे त्यांना
अपील करता येते. तर सभापतींना दरमहा मानधन 10,000 रुपयाचं असेल. त्यानंतर उपसभापती संदर्भाच्या निवडी संदर्भात जे काही तंटा असतील, वाद असेल, जर असेल तर तशा प्रकारचा 30 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार द्यावी लागते. आणि जिल्हाधिकाऱ्याने जी तक्रार दिली किंवा जे काही उत्तर दिले, त्या दिलेल्या निर्णयाविरुद्ध जर अजून अपील करायचं असेल, तर पुढील 30 दिवसामध्ये विभागीय आयुक्ताकडे तक्रार करता येते. उपसभापतीचं मानधन आहे दरमहा 10,000 रुपये. त्यानंतर उपसभापती दरमहा 8,000 ते सुखसोयी पंचायत समिती बैठक कलम 117 ते 118 नुसार आहे. 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक अंदाजपत्रक गट विकास अधिकारी तयार करतो आणि त्याला जिल्हा परिषदेची मान्यता घेणं गरजेचं आहे. म्हणजे कोणताही जर एखादी मान्यता घेणं गरजेचं असतं. जर जिल्हा पंचायत समितीचा कोणता एखादा निर्णय असेल, तर त्या निर्णयावर जिल्हा परिषदेची जी काही स्थायी समिती असेल किंवा इतर समिती असतात, त्या समितीच्या माध्यमातून निर्णय घेतला जातो. त्यानंतर मित्रांनो, पंचायत समितीचा सर्वात महत्त्वाचा जो अधिकारी आहे, तो म्हणजे पंचायत समितीचा आपण त्याला सचिव सुद्धा असं म्हणू शकतो किंवा गट विकास अधिकारी म्हणून काम केलं जातं. त्याला आपण BDO सुद्धा असं म्हणतो. राज्य शासन MPSCच्या माध्यमातून त्यांची निवड केली जाते. ग्राम विकास खात्याचा वर्ग 1 आणि वर्ग 2 जशा प्रकारची ती पंचायत समिती आहे, लोकसंख्येवर डिपेंड आहे, की वर्ग 1 आहे, की वर्ग 2 आहे. त्यानंतर नजीकचे नियंत्रण कोणाचं असतं, तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं असतं. पदोन्नती जर गट विकास अधिकाऱ्यांची जी पदोन्नती असेल, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते. तर गट विकास अधिकारी यांची कामं काय आहेत, तर पंचायत समितीचा सचिव असतो. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणं हे गट विकास अधिकाऱ्याचं काम असतं. वर्ग 3, वर्ग 4 कर्मचाऱ्याच्या रजा मंजूर करणं म्हणजे ग्रामसेवकाच्या रजा मंजूर करणं. मन में लड्डू ग्रामसेवकाच्या रजा मंजूर करण्याचं काम गट विकास अधिकाऱ्याचं असतं. त्यानंतर कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा गट विकास अधिकाऱ्याचं असतं. म्हणजे ग्रामसेवकांना गट विकास अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये काम करणं गरजेचं असतं. त्यानंतर 5वा मुद्दा आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, पंचायत समितीचे पास केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे, पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे, अनुदानाची रक्कम वाढवणे, तिचे विवरण करणे, महत्वाची कागदे सांभाळणे किंवा कागदपत्र सांभाळणे हे BDO साहेबाचं काम आहे. त्यानंतर पंचायत समितीची कामे कोणकोणती आहेत? तर शिक्षण, कृषी, वने, समाज कल्याण, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, सार्वजनिक आरोग्य सेवा, दळणवळण, समाज शिक्षण हे 8 कामं पंचायत समितीची आहेत. त्यानंतर मित्रांनो, ग्रामपंचायतीबद्दल आपण आता सविस्तर माहिती चर्चा करूया. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपण चर्चा केली आहे की 1958च्या कायद्यानुसार मुंबई ग्रामपंचायतच्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतची रचना करण्यात आली. कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी अशी तरतूद 1958च्या कायद्यामध्ये केलेली आहे. ज्या गावाची लोकसंख्या 600 आहे किंवा 600 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, त्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन केली जाते. ज्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी आहे, त्या गावामध्ये गट ग्रामपंचायत स्थापन केले जाते. त्याला आपण ग्रुप ग्रामपंचायत सुद्धा असं म्हणतो. सभासद संख्या किती आहे? कमीत कमी 7 संख्या असतात, मेंबर असतात, जास्तीत जास्त 17 असतात. त्याचबरोबर मित्रांनो, ग्रामपंचायतची काही सदस्य संख्या असेल ती या ठिकाणी आपण यापूर्वी डिस्कस केली आहे. म्हणजे या ठिकाणी 600 ते 1,500 पर्यंत 7, त्यानंतर 1,500, 1,501 ते 3,000 पर्यंत 9 सभासद संख्या. ही सविस्तर चर्चा आपण केली आहे. हा चार्ट तुम्ही पाठ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रौढ व गुप्त मतदानाच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतची निवडणूक घेतली जाते. दर 5 वर्षांनी ग्रामपंचायतची निवडणूक होते. म्हणजेच ग्रामपंचायतचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राज्य सरकार विसर्जित करू शकते. तशा संदर्भाची सूचना जिल्हा परिषदला देणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा महिलांना 50% आरक्षण आहे. अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना सुद्धा आरक्षण आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 27% आरक्षण आहे आणि सर्वच महिलांना 50% आरक्षण आहे. ग्रामपंचायतचं जर तुम्हाला मेंबर व्हायचं असेल, ग्रामपंचायत जर तुम्हाला सरपंच व्हायचं असेल, तर तुम्ही भारताचे रहिवासी असलं पाहिजे. तुमचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि तुमच्या ज्या गावामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतचा सदस्य मेंबर व्हायचा आहे, तर त्या गावच्या मतदान यादीमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतचे विसर्जन करण्यासाठी 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं
बंधनकारक असतं. या संदर्भाच्या सर्व सूचना आपण पाहिल्या आहेत. सरपंचाची निवड कशी केली जाते, उपसरपंचाची निवड कशी केली जाते, सरपंचाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. सरपंच पंचायत समिती सभापतीकडे राजीनामा देतो, उपसरपंच सरपंचाकडे राजीनामा देतो. या संदर्भाची सविस्तरपणे आपण चर्चा केली. जर निवडीच्या वेळेस म्हणजे तहसीलदारने निवडीच्या वेळेस जर घोळ झाला असं जर वाटत असेल, तर ते व्यक्ती सरपंच, उपसरपंच निवडीच्या विरोधात 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी तक्रार दिली जातात. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत. त्यानंतर अविश्वासाचा ठराव. जर सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणायचा असेल तर 1 वर्षापर्यंत तुम्ही आणू शकत नाही आणि 1/3 लेखी पुरावा जर लेखी तक्रार जर दिली तर अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी मांडला जातो आणि 2/3 बहुमताने जर तो ठराव मंजूर झाला तर सरपंचाचं पद बरखास्त केलं जातं. बैठक्या वर्षातून 12 होतात. ग्रामसभा किती होतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सरपंच हा अध्यक्ष असतो. जर सरपंच नसेल तर उपसरपंच हा अध्यक्ष असतो. तपासणी कोणकोणत्या तर विस्तार अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते. म्हणजे विस्तार अधिकाऱ्याच्या दर्जाच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते. अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सरपंच तयार करतो. त्याला मान्यता देण्याचं काम पंचायत समितीचं असतं. आर्थिक तपासणी कोण करतं तर लोकल फंडच्या माध्यमातून विभागाकडून तपासणी केली जाते. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुम्ही ज्या पदासाठी तयारी करताय तर त्याचं तुमचं काम काय आहे? तर ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायतचा सचिव असतो. जिल्हा निवड मंडळाकडून म्हणजे जिल्हा परिषद भरती 2023 या माध्यमातून तुमची निवड होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सिग्नेचरने तुमची निवड केली जाते. नजीकचे नियंत्रण म्हणजे गट विकास अधिकारी BDO साहेबाचं तुमच्यावर नियंत्रण असतं आणि कर्मचारी कोणाचे आहात तुम्ही तर ग्रामविकास खात्याचा वर्ग 3चं हे पद आहे. वर्ग 3चं पद आहे. दरमहा 16,000 रुपयाचं मानधन आहे. 3 वर्ष. 3 वर्षाच्या नंतर तुमचं पर्मनंट ऑर्डर निघते. अशा प्रकारचं ग्रामसेवक पदासंदर्भाची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर मित्रांनो जे काही ग्रामपंचायतची कामं आहेत ते जे काही तुम्ही ग्रामपंचायतला एखादा लागल्याच्या नंतर ग्रामसेवक म्हणून तुम्हाला कोणकोणती कामं करायची आहेत. तर पहिलं काम आहे ग्रामपंचायतचा सचिव म्हणून तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतचे दप्तर सांभाळावं लागेल. कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. त्यानंतर ग्रामपंचायतचा अहवाल पंचायत समितीला सादर करावा लागेल. जिल्हा परिषदला सादर करावा लागेल. व्हिलेज फंड सांभाळावा लागेल. ग्रामसभेचा सचिव म्हणून तुम्हाला काम पाहावं लागेल आणि ग्रामपंचायतच्या बैठकीचं जे काही इतिवृत्त आहे, जी की प्रोसिडिंग म्हणतो आपण त्याला, ते प्रोसिडिंग तुम्हाला लिहिणं गरजेचं असतं. गाव पातळीवर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून तुम्ही काम करणं गरजेचं आहे. मोस्ट IMP पॉइंट आहे. बाकीचे पॉइंट जर लक्षात नाही ठेवले तरी चालतंय, तुम्हाला येतंय. पण गाव पातळीवर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण काम करतं? खाली तुम्हाला पर्याय दिले जातात. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच किंवा तहसीलदार. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम केलं जातो. जन्ममृत्यूची नोंद करणं हे तुमचं काम आहे. मृत्यूची नोंद 21 दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ग्रामसेवकाची जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत, ते तुम्हाला कामं सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतची कामे कृषी असेल, समाज कल्याण असेल, जलसिंचन असेल, ग्राम संरक्षण असेल, इमारत व दळणवळण असेल, सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा असतील आणि सामान्य प्रशासन असेल इत्यादी तुम्हाला 7 कामं करायची आहेत. त्यामध्ये 79 विषय आहेत. ग्रामपंचायतच्या कामामध्ये 79 विषय आहेत. हे सविस्तर तुम्हाला सर्व कामं करणं गरजेचं आहे. आता थोडक्यात आपण या ठिकाणी डिस्कस करूया. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतचा कारभार चालला जातो. आर्थिक वर्षात 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर ग्रामसभा कंपल्सरी असतात. गावातील सर्व प्रौढ मतदार यामध्ये समावेश असतात. सरपंच नसेल तर उपसरपंच अध्यक्ष असतो. 15% घनप्रवृत्ती संख्या असते. 15% जर नसेल तर कमीत कमी 100 जर लोक जमले तर त्या ठिकाणी जर 100 लोकांनी जर ग्रामपंचायतकडे गेले, जर लेखी जर तक्रार केली की ग्रामसभा घ्या, तर त्यांना केव्हाही ग्रामसभा घ्यावी लागते. अशा प्रकारचं पंचायत राज याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण पंचायत राज हा घटक पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. जर तुमचा वाटत असेल की पंचायत राज हा घटकावरचा अजून काही प्रश्न तुमचे राहिले असतील, तर जे आपण 4 लेक्चर प्रश्नावरचे आपण अपलोड केलेत, ते तुम्ही 4 लेक्चर पहा. जेणेकरून तुम्हाला पंचायत राजवरचा दुसरा कोणतंच बुक सुद्धा तुम्हाला रेफर करण्याची गरज नाही. मोस्ट IMP हे सर्व लेक्चर झालेले आहेत. लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. लाईक करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि तुमच्यासाठी, तुमच्या होमवर्कसाठी हा तुम्हाला प्रश्न असणार आहे. महाराष्ट्रातील थेट सरपंचाची निवड कोणत्या वर्षापासून लागू झाली? परत एकदा प्रश्न रीड करतोय. महाराष्ट्रातील थेट सरपंचाची निवड कोणत्या वर्षापासून लागू झाली? पर्याय आहेत. पहिला पर्याय 4 जुलै 2017, 5 जुलै 2017, 28 जुलै 2016,
25 जुलै 2016 यापैकी कोणतं योग्य उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. असेच लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर प्रॉपरली तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी IBPS पॅटर्ननुसार जर टेस्ट सीरीज पाहिजे असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही प्रश्न असतील तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉइन केलं जाईल. जरी तुम्ही बॅच नाही जॉइन केली तरी तुम्ही WhatsApp ग्रुपला मेसेज करा. तुम्हाला ग्रुपमध्ये गाईडन्स केलं जाईल. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळीला सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.